नमस्कार मैत्रिणींनो. जीवन सुंदर असते आणि आपले रोजच्या कामामध्ये कधीतरी कंटाळा येतो की नाही, की आज सुट्टी हवी किंवा आळस वाटतो, काहीतरी नवीन शिकावं कसं वाटतं, पण मन होत नाही. कधी कधी खूप टाईम असल्यावरही आपण कधी टी व्ही पाहणे किंवा मोबाईल असं काहीतरी गोष्टींमध्ये अडकून बसतो आणि त्याच्यात आपला नवीन काहीतरी शिकायचं किंवा स्वतःसाठी काहीतरी नवीन गोष्ट करायची राहून जाते. तर जीवन सुंदर होण्याचे 2-3 विचार मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जीवन सुंदर असतेच, पण ते अधिक आनंदी व अर्थपूर्ण बनवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, आरोग्यपूर्ण सवयी आणि समाधानाची भावना महत्त्वाची असतेच. दररोज सकाळी लवकर उठणे, आळस सोडणे, योगाभ्यास व ध्यान करणे आणि नकारात्मक विचारापासून दूर राहणे यासारखे उपाय करा. जीवन सुंदर बनवण्यासाठी काही महत्त्वाचे आपण उपाय करू शकतो. जसं की सकारात्मक दृष्टिकोन, आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि जे आपल्याकडे नसते ना त्यावर आपण जास्त फोकस देत असतो. पण तोच दृष्टिकोन जर ज्या गोष्टी आपल्याकडे असते त्याच्यावर दिला पाहिजे. त्याबद्दल जे नाही त्याबद्दल दुःखी होण्याऐवजी जे आहे त्याच्याबद्दल विचार करा आणि ते अजून कसे चांगले करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. दुसरं म्हणजे आरोग्याची काळजी. चांगला पौष्टिक आहार जसे फळ, भाज्या, कमी चरबीयुक्त पदार्थ घ्या आणि रोज 7-8 तासाची शांत झोप घ्या. योग, ध्यान जसं मन शांत ठेवण्यासाठी मोटिवेशनल खूप महत्त्वाचं असतं ना. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. यामुळे काम, क्रोध, लोभ, मोह यासारखे शत्रू दूर राहतात. नातेसंबंध आणि छंद, कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत वेळ घालवा. स्वतःचे आवडीचे जे छंद असतात ते जोपासा. जसे काहींना पुस्तक वाचणे, फिरायला जाणे असं काहीतरी असू शकतं. अगदी लहान पोरांसोबत गप्पा मारणे तरी आपलं मन हे उत्साहित होत असतं. आपण टेन्शन काही टाईम पुरतं का असे ना पण विसरत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्तमानात जगायला शिका. जे भूतकाळातील ज्या दुःख किंवा भविष्याची काळजी न करता आजचा दिवस हा आनंदाने जगा. आणि आयुष्य सुंदर असतंच, फक्त ते आपण काही गोष्टी जाणीवपूर्वक करणं ही महत्त्वाचे असते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अंतरात्म्याचे ऐका. तुम्हाला त्या खरे रूप आपल्याला माहिती असते पाहिजे. खरे म्हणजे आपण आपले खरे असल स्वरूप स्वीकारायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करता येतात आणि जे आयुष्य जगायला हवे म्हणता येईल. अस्सलपणा म्हणजे आपलं जे व्यक्तिमत्व असतं किंवा आपला स्वभाव असतो तो प्रामाणिक राहणे हे बाहेरांपेक्षा आपल्याला जास्त माहीत असते. त्याच्यामुळे कोण काय म्हणेल किंवा आपण इतके चांगले असूनही बाहेर अशी चर्चा होते यावर लक्ष देऊ नका. आणि स्वतःच्या स्वभावाशी प्रामाणिक राहा. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारत नाही ते पुढे म्हणतात तेव्हा आपण आयुष्य जगतो, पण ते पुरेपूर जगत नाही. कारण आपण दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून वागत असतो आणि दुसऱ्याला जे हवे आहे तो तेच करणार ना. आयुष्य पुरेपूर जगणे म्हणजे मागे न हटणे आणि आपल्यापैकी प्रत्येकासाठी जे जीवन सर्वात खरे आणि प्रामाणिक असते ते जगण्याचे ध्येय बाळगणे आणि इतरांनी किंवा समाजाने आपल्याकडून अपेक्षित असलेले जीवन नव्हे असे म्हणता येईल. आणि अनेक वर्ष आपलं आयुष्य असतं हे विचारांनी नियंत्रित होत नाही. आपलं करिअर, आपले कुटुंब हे सगळंच आपल्याला पाहिजे असतं. आपलं अनेक वर्षाचं आयुष्य हे असंच गेलेलं असतं. विचारांनी मीटिंग म्हणतात, हेच करिअर मला करायला हवं, हेच लग्न आणि कुटुंब मला हवं, मी असंच वागायला हवं, मी असंच बोलायला हवं, दिसायला हवं, वागायला हवं. पण जेव्हा तुम्ही हे सगळं बाजूला सारता
तेव्हा तुमच्यासमोर ती व्यक्ती उरते जी तुम्हाला खऱ्या अर्थाने व्हायचं असतं. या सगळ्या गोष्टी सोडून देण्याच्या प्रवासात आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या आत्मविश्वासातच खरा आनंद आणि समाधान म्हणजे आपण स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. नवीन काहीतरी गोष्टी शिकल्या पाहिजेत. जसं आता मोबाईलमध्ये नवीन स्किल असतात, या गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात. फोनपे, ऑनलाईन पेमेंट करणे, यातूनही आपला छोट्या छोट्या गोष्टीतून आपला आत्मविश्वास वाढत असतो. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखाद्या घटनेमुळे हे घडू शकते की तुमचा आत्मविश्वास हा वाढू शकतो. ज्यावेळेस तुम्हाला खरीच गरज असते त्यावेळेस तुम्ही या गोष्टी करायला शिकतात. पण ते चांगलंच असतं. आपण नवीन काहीतरी शिकतो नक्कीच. आणि दुसरे म्हणजे जबाबदारी. स्वतःच्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात असणे ही खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला असे वाटले पाहिजे की तुम्ही तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकतात. तिसरे म्हणजे बदल घडवा. कदाचित त्यासाठी स्वतःला वैयक्तिक विकास हा आज कमी असेल, पण बदल घडवणे म्हणजे नवीन काहीतरी शिकणे, त्यात आपला आत्मविश्वास तर वाढतोच, पण आपला वैयक्तिक विकासही होत असतो. तुम्हाला जे काही करण्याची गरज असते ते करा, जेणेकरून तुम्ही आता कृती करू शकाल आणि तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणाला तरी मदत करणे. सेवा आणि मदत करण्यात आनंद आपल्याला खूप मिळत असतो. ही नैसर्गिक प्रवृत्ती असते. आपल्या भावनिक उच्चतेचा अनुभव घेण्याचा हा सर्वात नैसर्गिक मार्ग असतो. समाजाला परत देणे हे तुमचा वेळ स्वयंसेवेसाठी देण्यापासून ते पैसा दान करण्यापर्यंत विविध स्वरूपात असू शकतो. ते काहीही असो, तुम्ही ज्या कार्याला पाठिंबा देण्याचे निवडता ते तुम्ही आधी निश्चित केलेले असते. आणि जिथं आपल्याला आवड असते आपण तिथं मदत नक्कीच करू शकतो. आपल्याला मदत केल्याने आपल्यालाच एक आत्मिक समाधान लाभत असते. आपण आनंदी होत असतो. जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे असते. माणसाने केवळ क्षुल्लक दुःखाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नये. त्याने एखाद्या आंधळ्या डोळ्या व्हावे, एखाद्या वेळेस आंधळही व्हावे. लंगड्याला पाय नसते, अनाथाला पालक नसतात. दुसऱ्याला आनंद द्यावा, दुसऱ्यांसाठी जगावे, इतरांना जगू द्यावे. जगता जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे आणि जाणीवेतून गाणे गुणगुणत पुढे जात राहावे. स्वतःला विसरून कधीतरी आपण दुसऱ्यालाही मदत करून पाहावे. जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा. माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने रमावे. अशा जगण्यात जीवाचा गौरव असतो. माणसाजवळ विचारशक्ती असते, आचारशक्ती असते, सद्बुद्धी असते. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवन रूप आपण सतत अनुभवत राहू. आणि निरभ अथांग आकाश, सूर्य, चंद्र या सतत खळखळणारे लहानांचे हसणे, पायांशी थोडे प्रेमाने बोलणे, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळ गोपाळाने पाखरांचे थवे, असे कितीतरी गोष्टी आपण रोज बघत असतो. त्याचा आनंद घ्यायला असे आपण जीवन आपले सुंदर बनवू शकतो. तर नकारात्मकापासून लांब राहा. तर आजचे विचार तुम्हाला आवडले असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.